नंबर म्हणजे वचन. आपण नंबर म्हणजे संख्या असं समजतो. हा मॅथचा भाग नाही, हा इंग्लिशचा भाग आहे. इंग्लिश मधील ग्रामरचा भाग चालू आहे. त्यामुळे इथे नंबरचा अर्थ होतो वचन. मग एक वचन आणि अनेक वचन. ठीक आहे, फक्त समजून घ्या. कॅच पहिला शब्द काय आहे? कॅट. चला सांगा, कॅटचा प्लुरल सांगा. कोण सांगताय? हा, कॅट्स. तर कॅट चा होतो कॅट्स. डॉग सांगा. डॉग्स. काय म्हणायचं? डॉग्स. डॉग्स. BOY. चला सांगा. BOYS. बॉईज. 4 नंबर. जर मी म्हटलं गर्ल, GIRLS, गर्ल्स. बुक. बुकचं काय होईल? बुक्स. शाबाश. बुक्स. पेन. PEN, पेन्स. 7 नंबरचा वर्ड घ्या. बॅग. BAGS, बॅग्स. काय म्हणायचं? बॅगचा बॅग्स. बॅग, बॅग्स. ऍपल. APPLE, ऍपल. एक असेल तर ऍपल आणि एकापेक्षा जास्त असेल तर ऍपल्स. काय होईल? ऍपल्स. 9 नंबर. बॉल. बॉल्स. कारचा काय तो? कोण सांगेल? हा, नेक्स्ट आहे 11 नंबर. चेअर सांगा. चेअर्स. टेबल. शाबास. टेबलचा टेबल्स. ना, टेबलचा टेबल्स. टीचर. टीचर्स. टीचरचा टीचर्स अनेक वचनामध्ये म्हणजे प्लुरल मध्ये. चला नंतर सिंगुलर वर्ड देतोय तुम्हाला. काऊ मीन्स गाय. अनेक असतील गायी तर काऊज. COWS, काऊज. 15 नंबरचा वर्ड घ्या. फ्लावर. FLOWER, फ्लावर. फ्लावर्स. एक असेल तर फ्लावर, अधिकचे असेल तर फ्लावर्स. एक असेल तर ट्री, मग अनेक असतील तर प्लुरल मध्ये ट्रीज. है ना, TREES, ट्रीज. कप. कप. है ना, एक वर्ड आहे बॉक्स. अधिक असतील तर नाही. आता इथे ES लागतो. काय लागतो? शब्बाश. बॉक्सेस. आता 19 नंबर. हा सांगा. बस. एक असेल तर सिंगुलर मध्ये हा वर्ड आहे बस. प्लुरल मध्ये काय होईल? बसेस. एकापेक्षा जास्त बस आल्या की बसेस. BUSES, बसेस. मँगो. एक असेल तर मँगो, अधिक असतील तर मँगोज. MANGO. टोमॅटो. टोमॅटो चा प्लुरल सांगा. काय होईल? टोमॅटोज. TOMATOES, टोमॅटोज. 22 नंबर. पोटॅटो. शाबाश. POTATOES, पोटॅटोज. बेबी. है ना, काय होईल बरं याचा?
BABIES, हे जे वाय आहे ना, वाय काढायचं आणि त्याला आय लावायचं. पहा, BABIES, बेबीज 24 नंबर. CITY, सिटी. सांगा काय बनेल याचा प्लुरल? CITIES, वाय काढून टाकायचा, आय लावायचं. CITI आणि ES तर लावायचा असतो, तर CITIS, सिटीज. हा, 25 नंबरचा वर्ड घ्या, तो आहे स्टोरी. सांगा काय होईल? STORY काढायचा आणि आय टाकायचा. STORIES, स्टोरीज. STORIES, स्टोरीज. लीफ, लीफ मीन्स झाडाचं पान, बरं का? लीफ म्हणजे झाडाचं पान. लीफ, एक पान असेल तर लीफ, आणि अनेक असतील तर नाही. हा, कोण सांगेल? LEAF, लीफ म्हणजे एक झाडाचं एक पान. लीव्ज, LEAVES, लीव्ज. नुसतं LEAVE, लीव म्हणलं की एकच पान होणार. कोणा यस लावला की लीव्ज. ठीक आहे, कळला? पुढे 27 नंबर वर्ड आहे KNIFE. काय होतो हा? या शब्दाचा अर्थ काय होतो? कोण सांगेल? हा, KNIFE, नाईफ. कसं वाचायचं त्याला? नाईफ है ना. के हा सायलेंट होईल, नाईफ असं म्हणायचं है ना. KNIFE, नाईफ म्हणजे सुरी किंवा चाकू. ठीक आहे, नाईफ. मग याचा प्लुरल सांगा. एक चाकू आहे, तुम्ही त्याला नाईफ असं म्हणणार, तर अधिक असेल तर KNIFES, नाईव्ज. इथे एक वर्ड दिला होता मी. हा 28 नंबरचा वर्ड आहे का तिथे? बघा बरं, 28 काय आहे तो वर्ड? OX, ऑक्स म्हणजे बैल, एक वचन. OXEN, ऑक्सेन असं पाहिजे, म्हणजे बैल, एक वचन, अनेक वचन, ऑक्सेन. ठीक आहे, पुढे जाऊ. वर्ड आहे, हा वाचा. CHILD, चाइल्ड है ना. मग चाइल्ड, चिल्ड्रन. चाइल्ड, चिल्ड्रेन. CHILDREN, चिल्ड्रेन. 30 नंबरचा वर्ड आहे MAN, मॅन. एक माणूस असेल तर मॅन म्हणतो, आणि अधिक असेल नाही. मेन, मेन, मेन. काय करायचं? मेन. अशा प्रकारे सोपे सोपे आहेत, माहिती नसतात आणि तर आता अशा प्रकारे आपण समजून घेऊ. ठीक आहे, चला सगळ्यांनी लिहून घ्यायचं.